लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. पहिले 27,000 सभासद होते, त्यापैकी काही सभासद कमी होऊन आज 21,086 सभासद आहेत. त्यापैकी आपले 1,086 सभासद जर पुन्हा अस्तित्वात आले नाही किंवा त्यांनी शेअर ट्रान्सफर करून घेतले नाही तर आपले 20,000 सभासद राहणार आहेत. पहिले आपले 10,000 प्रमाणे शेअर्स पूर्ण आहे आणि आज बायलॉज मध्ये 15,000 रुपयाचं शेअरची किंमत आहे. म्हणजे आपले 5,000 रुपये जेव्हा शेतकरी ऊस देतील तेव्हा आपल्याला ते उपलब्ध होणार आहे. म्हणजे 20,000 सभासद आपल्याकडे आहे. 20,000 सभासदाचे 5,000 रुपये आपल्याकडे 10 कोटी रुपये उपलब्ध होत आहे. जेव्हा कारखाना आपल्याकडे येईल त्यावेळेस आपण अजून 20,000 सभासद वाढवणार आहोत. 20,000 सभासद जर वाढवले तर साधा सोपं गणित आहे. 15 दुनी 30 कोटी रुपये आपल्याकडे उपलब्ध होत आहेत. ते 30 प्लस हे 10 असे 40 कोटी रुपये. आणि डिस्टिलरी आणि कंट्री लिकरचं लायसन्स जर आपण चालवायला दिलं तर त्याचे 50 ते 60 कोटी रुपये किंवा 100 कोटी रुपये आपल्याला भांडवल उपलब्ध होऊ शकतं डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये. आपण 100-60 हे सारा सोडून द्या, पण 50 कोटी रुपये तरी 100% आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि 10 कोटी रुपये अशा शिक्षण संस्था आहेत का आपल्याला त्या ठिकाणी 1 वर्षभरात उपलब्ध होणार आहे. तर ह्या शिक्षण संस्थेचे पैसे आणि हे उपलब्ध करतोय आपण, हे पैसे जर धरले तर 100 कोटी रुपये आपल्याकडे उपलब्ध होतात. 100 कोटी रुपये याच पद्धतीने आपल्याला का उपलब्ध करायचे आहेत. जर आपण हे 100 कोटी रुपये जर आपण बँकेकडून व्याज घेतले तर आपल्याला 1 कोटी रुपये महिना लगेच चालू होतो. म्हणून आपल्याला या पद्धतीने हे भांडवल उपलब्ध करायचं आहे. नाही तर आपण आपले आज 595 कोटी रुपये जरी कर्ज आहे, पण हेच कर्ज सेटलमेंट करून आपलं 271 कोटीपर्यंत कर्ज येतं. आणि एक तडजोड अशी आहे का ती थोडी आपल्याला अडचणीत आणण्यासारखी आहे. आणि ती जर व्यवस्थित झाली नाही तर सर्व कर्ज आपल्याला 350 कोटीपर्यंत जातं. आपली कोर कारखान्याची प्रॉपर्टी आहे 800 कोटी रुपयाची. 800 कोटी रुपयाची जर प्रॉपर्टी असेल आणि आज जर आपल्यावरती 350 कोटी रुपये कर्ज असेल तर आपण 100 कोटी रुपये असंही कर्ज काढू शकतो. पण आपल्याला तसं न करता हे बिगर व्याजी पैसे कसे उपलब्ध करता येतील आणि बिगर व्याजी पैसे उपलब्ध करून आपला कारखाना कसा ऊर्जित अवस्थेत आणता येईल हे आपल्याला बघायचं आहे. आणि तेच 1 कोटी रुपये जर वाचले तर त्याच्यामध्ये आपण 20 ते 30 लाख रुपये टाकले तर आपला कर्मचाऱ्याचा एक मंथलीचा विषय हा कंप्लीट करता येईल. म्हणजे त्यांचे पेमेंट आपण मंथली म्हणजे महिन्याच्या महिन्याला करू शकतो. म्हणून या पद्धतीने आपल्याला भांडवल उपलब्ध करायचं आहे. आता लोक म्हणतील शेतकऱ्याकडे जर एवढे पैसे असते तर हे कारखाना कशासाठी बंद राहिला असता. हा तुम्हाला रोख स्वरूपात इथं पैसे देण्याची गरजच नाही. सर्व आपल्याला भांडवल उपलब्ध करण्यासाठी 2 वर्ष जाणार आहे. कारखाना चालू करण्यासाठी आपल्याला फक्त 50 कोटी रुपयाची गरज आहे. तर ते डिस्टिलरी आणि कंट्री लिकर याचं डिपॉझिट आल्यानंतर आपलं तेवढं डिपॉझिटमध्ये आपला कारखाना 100% चालू होतो. तो चालू कसा होतो तर त्याचं मेंटेनन्स 25 कोटी रुपयाच्या आसपास आपल्याला आहे. ते 25 कोटी रुपये जर मेंटेनन्सला वापरले तर आपला कारखाना चालू होतो. आणि राहिलेले 25 कोटी रुपयामध्ये आपल्याला जे आता कर्ज आहे आपल्यावरती त्या कर्जाचं पुनर्गठन करून घ्यायचं आहे. आणि त्या कर्जाच्या थोड्या रकमा आपल्याला हप्त्या स्वरूपात ते भरणं चालू करायचं आहे. म्हणून ते 25 कोटी रुपये आपल्याला वरती लागतात. म्हणजे 50 कोटी रुपयामध्ये आपलं ते काम होतं. आणि 50 कोटी रुपये जेव्हा आपल्या
शेअर्स रूपामध्ये आपल्याला जमा होणार आहेत. तर कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस या ठिकाणी कष्ट केलेले आहेत आणि त्यांचे जे घाम गाळलेला आहे त्या घामाचा पैसा आपल्याला व्याजीनं उपलब्ध करून देता आपल्या 2 वर्षामध्ये जसे जसे शेअरचे पैसे अनामत जमा होतील तसे तसे त्या कर्मचाऱ्याचा आपल्याला पेमेंट देऊन टाकायचं आहे. कारखाना आपल्या ताब्यात सुरुवातीला आला तर हे 25 कोटी रुपयामध्ये जे पुनर्गठन करणार आहे ते पुनर्गठनमध्ये त्यांचे काही हप्ते भरून या लेबर कर्मचाऱ्यांचे सुद्धा आपण 2 ते 3 पेमेंट करणार आहोत आणि त्यांची ती सुरुवात अशा पद्धतीने करणार आहोत. म्हणजे कर्मचाऱ्यांना जो त्रास झालेला आहे तोही त्रास आपण कमी करणार आहोत. कारखान्याचा राहिला चाळीचा प्रश्न, त्यांचा राहण्याचा प्रश्न. आज यांनी सांगितलं आज आम्ही पेट्रोल पंप चालवायला घेतला, मार्केट कमिटीची आम्ही अशी उन्नती करतो. अहो हेच काम जर तुम्ही कारखान्याचा पंप आहे तिथं 2 माणसं ठेवून जर तो कारखान्याच्या नावावर चालवला असता तर त्यांना कमीत कमी त्या बिचाऱ्यांना लाईट मिळाली असते आणि पाणी तरी या डॅमचं पाणी चालू आहे ते पाणी तरी त्यांना मिळालं असतं. आज त्यांची अवस्था आहे आकडे टाकून ते लाईट घेतात. आज उद्या यार एखाद्याची काही घटना घडली तर याला जबाबदार कोण असेल? मग यांचा तुम्ही कधी विचार करणार आहेत का? यांचा कधीही या लोकांनी विचार केलेला नाही. यांनी फक्त मतदान यांना पाहिजे, यांना बाकीचं कुठलंही घेणं देणं राहिलेलं नाही. त्याचप्रमाणे शिक्षण संस्था आज शेवटची घटकामस्ती आहे. तुमच्या जर कोणी नातेवाईक कोणी पाहुणे जर तिथं सर्व्हिसला असेल तर तुम्ही त्यांना विचारून बघा का आज शिक्षण संस्थेची काय परिस्थिती आहे. आज प्रायव्हेट शिक्षण संस्थेमध्ये जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं शिक्षण, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तिथं वापरलं जातं त्या आज इथं आपल्याला ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मिळत नाही. म्हणून आजच्या आपल्या ॲडमिशन कमी होत चाललेले आहेत. जर आपण अशीच परिस्थिती त्या शिक्षण संस्थेची राहिली तर एक दिवस या कारखान्यासारखीच परिस्थिती त्या शिक्षण संस्थेवरती आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या शिक्षण संस्थेचा पहिला जर एक 800चा पट असेल तर तो आज 500 पर्यंत आलेला आहे. जर तो अशीच परिस्थिती राहिली तर शिक्षण संस्थेमध्ये आपल्या 150चा पट झाला तर शासनाला पगार द्यायला परवडणार नाही आणि पर्यायाने आपल्याला त्या संस्था बंद करण्याची वेळ येणार आहे. आणि त्यांना हेच करायचं आहे म्हणून त्यांना तो कारखाना ताब्यात घ्यायचा आहे. कारखाना ताब्यात घेण्याचा एकच हेतू आहे का त्यांना शिक्षण संस्था आणि मेडिकल कॉलेज पाहिजे, त्यांना कारखान्याचं कुठलंही घेणं देणं नाही. 10वी-12वीचा निकाल लागला, पण मग भवितव्यासाठी पुढे काय? कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता. 10वी, 12वी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत. मग वाट कसली बघताय? तुम्हीही करू शकता. परदेशात योग शिक्षक बनू शकता. आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्ष स्कूल ऑफ योगा बरोबर. पत्ता मोक्ष स्कूल ऑफ योगा संगमनेर. संपर्क 9518 9988 65 74 99 81 75 84 00 86 15 80 25 00 743.